नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता हे रॉंग साईड आहे का, या रॉंग साईडनंच आता थोडंसं जावं लागते फाट्यापर्यंत. इथं डिवायडर नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इलाज नाही. आता डिवायडरच नाही, इथं ब्रिज बनवला नाही या फाट्यावर, त्याच्यामुळं अशी समस्या आहे. पहा, हायवे खूप मोठा आहे पण ब्रिज नाही इथं. आमच्या भागातील मानवाडीचं हनुमान मंदिर फेमस आहे. तर आम्ही आता 1 वाजता राहते दर्शन घेण्यासाठी चाललो. सकाळचे 8:45 वाजलेले आहेत आणि पहा किती गर्दी आहे. आम्ही पण दर्शन घेतो आता. हे आहेत पहा बजरंगबली. आता आम्ही दर्शन घेतो. पहा, सकाळी सकाळी इतकी लवकर पब्लिक जमलेली आहे, गर्दी आहे. पहा, दिवसभर तर लई भरपूर गर्दी असते. भक्त मंडळी पहा, शनिदेवावर तेलाचा अभिषेक करतात. खूप लांबून लांबून येतात. 20-30 खेड्याची मंडळी इथं दर्शनासाठी येते. हे सभा मंडप आहे पहा. इकडं पण देव आहेत. हे राम, सीता, लक्ष्मण, विठ्ठल रुक्मिणी. इकडं काही माळा हे आहेत हाताला बांधायचे. इकडं प्रसाद, नारळ, बेलफूल. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो. आता नांदेडला जायचं आहे काही कामानिमित्तानं. पाहुण्याची गाडी आहे पहा. गाडीमध्ये पाठीमागं मी निवांत बसलो. मामा आणि पाहुणा समोर बसलेले आहेत. नांदेडहून आम्ही आता वापस निघालो गावाकडे येण्यासाठी. हे आहे पहा समोरची पिंपळगाव फाटी. इथं गतिरोधकवर तृतीय पंथी थांबलेली आहेत. गाडी थांबवली आमची. मित्रांनो, सकाळी 8 वाजता गाडी इथं आणून लावली होती आणि मी काही निमित्तानं नांदेडला गेलो होतो. त्याच्यामुळं आज गाडी इथंच हॉटेलपाशी ठेवली होती दिवसभर पाहुण्याच्या. आता आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो. पाहुण्याच्या गाडीमधून उतरून आमची गाडी घेतलेली आहे सोबत. शाखा पत्त्याला त्या याच्यावनी पूर्ण ट्रॉलीच उचलते इकडे शाखा. भारी आहे की नाही. आता ते वडायला जराशी माणसं हातवर. आता त्याच्यावरून लय उचलत नाही ना, ते शाखाची कॅपॅसिटी संपली. त्या शिग मारून घेतात त्याला आता इकडे ओढून. पाहता ती माणसं घ्यायली ओढून. आता मी निघालो पहा गावाकडे जाण्यासाठी. इथे आमचा छोटा रस्ता आहे, हायवे निघालेला बाजूला निवग्याकडे जाणार. हे कंटेनर पास होत नाही आता. रस्ता पॅक झाला. तिथे थांबावं लागते, पूर्ण ट्रॉली रिकामी असते. गाडीमध्ये आता पेट्रोल टाकलं आणि या पंपावर CCTVचं काम चालू आहे पहा. बिघडलं होतं काही CCTV. तर मामा उभे आहेत समोर. पाणी संपलं होतं, फिल्टरचं पाणी नेण्यासाठी आलो. असं आहे पास, कार्ड स्कॅन करायचं.
ऑटोमॅटिक चालू होते पाणी. याच्यामध्ये रिचार्ज केलेला आहे. 5 रुपये प्रत्येक बॉटलला कटतात ऑटोमॅटिक. बराच उशीर झाला यायला. बॉटल भरली की ऑटोमॅटिक बंद होते पहा. 20 लिटर पाणी येते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.